नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपला गहू बघू शकता तुम्ही पूर्णपणे निसवलेला आहे। तर आपल्याला तिथे एक शेवटचं फवारणीचं नियोजन मित्रांनो करून घ्यायचं आहे। तर आपल्याला तिथे एक फवारणी घ्यायची आहे। तर आपला इथे ओंबी जर बघितली मित्रांनो, तर आपली इथं आता निसवलेली आहे। तर याच्यामध्ये बघितलं तर मित्रांनो आपल्याला इथे दूध दाना भरलेला दिसून येते। तर मित्रांनो इथे आपल्याला दाना पोकण्यासाठी आणि वजन भरण्यासाठी मित्रांनो इथे फवारणी करायची आहे मित्रांनो। तर आपण चला बघूया कोणतं औषध घेत आहे मी। तर आज फवारणी करत आहे। तर त्यामध्ये मित्रांनो आपण जर बघितलं तर तुम्ही बघू शकता जिब्रेलिक ॲसिड आहे मित्रांनो। यामध्ये 0.1% जे आपल्या ओंबी आहे तर मित्रांनो ते चांगली ओंबीची अजून वाढ होते मित्रांनो, दाना वजनदार भरते मित्रांनो। जिब्रेलिक ॲसिडमुळे वजनदार टपुरा दाना भरते मित्रांनो। त्यासाठी आपल्याला इथे एक जिब्रेलिक ॲसिड घ्यायचा आहे मित्रांनो। बेस्ट ॲग्रो कंपनीचं आहे मित्रांनो हे। तर आपल्याला हे प्रतिपंप मित्रांनो 40 ml घ्यायचं आहे मित्रांनो। 15 लिटरच्या पंपासाठी 20 लिटरच्या डब्यासाठी पण आपण 40 mlच घेऊ शकतो मित्रांनो। तर त्यासोबत आपल्याला एक बोरान घ्यायचा आहे मित्रांनो, मायक्रोन्यूट्रिएंट्स, जेणेकरून आपला जे गहू आहे मित्रांनो ओंबी जर ते त्यामधला दाना आपला फोसट बनणार नाही मित्रांनो, आणि हलका न भरण्यासाठी आणि तिथे वजन बी चांगलं होण्यासाठी आपल्याला तिथे एक बोरॉनची मायक्रोन्यूट्रिएंटची गरजच आहे मित्रांनो। तर तिथे मी एक बोरॉन घेतलेले आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता मित्रांनो, असं काय नाही आहे। 20% असलेले कुठलंही घेऊ शकता। प्रतिपंप 10 ते 15 ग्रॅम घेऊ शकता मित्रांनो। तर आपल्या तिथे गहू चांगली ओंबी येण्यासाठी आपल्याला तिथे वजनदार भरण्यासाठी आपल्याला ते अत्यंत आवश्यक मित्रांनो। तर त्यासाठी आपल्याला इथे एक बोरॉन घ्यायचा आहे। तर त्यासोबत आपल्याला मित्रांनो एक खत घ्यायचा आहे मित्रांनो 05234, जेणेकरून आपला जे दाना आहे मित्रांनो आता दूध दाना तर ते टपुरा होण्यासाठी आणि त्याची क्वालिटी चांगली होण्यासाठी आणि आपल्या दाना जे आहे तर ते चमक होण्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो। तर आपल्याला इथे एक 05234 घ्यायचा आहे। तर हे बघा तुम्ही, मी हे 05234 घेतलेले आहे मित्रांनो। तर यामध्ये 0% नायट्रोजन आहे आणि 52% आपण बघितलं तर मित्रांनो याच्यात स्फुरद आहे मित्रांनो, आणि 34% आहे ना पालाश आहे मित्रांनो। तर हे आपल्याला अत्यंत जबरदस्त आहे मित्रांनो हे चांगली ओंबी भरण्यासाठी मित्रांनो इथं। तर आपल्याला प्रतिपंप 80 ते 100 ग्रॅम घ्यायचा आहे मित्रांनो, 15 लिटरच्या डब्यासाठी किंवा 20 लिटरच्या पण। तर मित्रांनो आपण जर हे दाना बघितलं मित्रांनो, तर हे दाना आपला इथे चांगला टपुरा होते मित्रांनो। 05234 जर आपण घेतले तर आपण तिथं आपलं उत्पन्न पण मित्रांनो बघितलं तर इथं 15 ते 20% वाढलेले सहज दिसून येते। तिथं आपण जर बघितलं तर 2 ते 3 क्विंटल आपल्याला तिथे उत्पन्न सहजच मित्रांनो, आणि एकदम स्वस्तातला आहे मित्रांनो, जास्त खर्च येत नाही मित्रांनो। तर ही शेवटची फवारणी मित्रांनो तुम्ही जबरदस्त आहे मित्रांनो, करून घ्या। आणि मित्रांनो कॉम्बिनेशन बी एकदम जबरदस्त आहे मित्रांनो। आपली ओंबी जी आहे तर ती पण बघू शकता, ती लांब बिन होती आणि दाणे पण टपुरे भरते मित्रांनो। त्यासाठी मी हे घेतलेलं आहे मित्रांनो। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आहे ना घेऊन घ्या फवारणीचं नियोजन। म्हणजे मित्रांनो कोरडीमध्ये आपल्याला तिथे फवारणीचं नियोजन करायचं नाही मित्रांनो। तिकडं आपण बघितलं तर पाणी चालू आहे, तर पाणी दिल्यानंतर जमिनीमध्ये ओला असेल तरच फवारणी करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून तिथे आपल्याला 100% रिझल्ट मिळते मित्रांनो, नाहीतर आपल्याला तिथे रिझल्ट मिळणार नाही। तर अशा प्रकारे तुम्ही फवारणीचं शेवटचं नियोजन करून घ्या आखरी। तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपल्याला असं सपोर्ट करत राहा मित्रांनो। धन्यवाद।